भजन मार्गे चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे। भावाचा पै हात धरावा निश्चये तेने भव भय देशोधडी चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे। नामा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाये सर्व काळ चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे। तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झालाय चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे। गुरुर् ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि। गुरुचरण प्रतापे पूर्ण पापे जळाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाले। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते श्री सद्गुरुराया तुझे पाय दोन्ही श्रीराम समर्थ। येऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गे चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांचे पाय लीन व्हावे। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरण दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुमा बाबाजी सद्गुरु दास तुमा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा कराय दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो। करुणा कराया दयाळ करुणा कराया दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. प्रस्तुत आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा नामयज्ञ वैकुंठवासी श्रीरंगदादा महाराज यांच्या 6व्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व तुम्ही माझ्या माता, पिता, कुलदैवता, तसेच ग्रामस्थ, इष्टमित्र, साधक वृंद नाही का, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सिस्टीमवाले, श्रोते, वक्ते, ज्ञाते नाही का, सर्वांना ज्ञात आहे की दादांचं 6वं पुण्यस्मरण आहे. आज या ठिकाणी 3 दिवस झालं नामयज्ञ चालू आहे. प्रथम दिवसाची सेवा आमच्या हरिभक्तपरायण केतकीताई उत्कृष्ट असं ध्यानपरत यांनी अभंग निवडला, सुंदर चिंतन केलं. तदनंतर युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण आकाश महाराज सज्जन कसा असावा अनेक उदाहरणांनी पटवून दिलं नाही का. या दोघांनी एवढं सांगितलं, मला सांगण्यासारखं काय ठेवलं असं मला वाटत नाही. जसं आता मला सांगा, खाळ्यावरती ती ज्वारी बडवून 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 ओपनली, धान्य सगळं तुमच्या पदरात टाकलं आणि खाली ठेवल्या सगळ्या खाकऱ्या. आता ते बडवायचं काम माझ्याकडे दिलं आणि ह्याच्यातनं काय जे राहील ते ओपनून आता तुमचं तुम्ही घ्यायचं नाही का. असो, आणि म्हणून आज जी माझ्या वाटेला आलेली सेवा परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी श्रीरंगदादा महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि म्हणून ते पुण्य कशामध्ये आहे, कशामध्ये आहे, ते पुण्य संपादन करण्याकरता, ते पुण्य तुमच्या आमच्या पदरात पाडून घेण्याकरता, इहलौकिक आणि परलौकिक दोन्ही सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता. कशाकरता? पुण्यतिथी दादांची आहे, पण हित मात्र तुमचं आणि आमचं आहे. हित कुणाचं आहे? तुमचं आमचं आहे. हे दादांसाठी नाही चाललेलं, हे तुमच्या आणि माझ्यासाठी चाललेलं आहे. हा नामयज्ञ कुणासाठी आहे? तुमच्या माझ्यासाठी. कशासाठी? तर तुमचा माझा संसार हा सुखाचा होण्यासाठी, या देहाला आनंद प्राप्त होण्यासाठी. या मानव जीवनाचा उद्देश काय आहे? आपण जन्माला कशाला आलो? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. किती वेळा तरी आपण जन्माला आलो, आपली फजिती झाली, अजून फजिती न करून घेण्यासाठी. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आतापर्यंत झालं ते सोडून द्या. आता तरी पुढे, मागे झाले पाहू नका. पुढे जामिना हे तुका, पाठीमाग झालं ते सोडून द्या. महाराज सांगतेत. कुणाला सांगते तू? पशु पक्ष्यांना, प्राण्याला सांगून उपयोग नाही. 84 लक्ष वृक्ष पशु पक्ष, वृक्ष आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांना सांगून काय उपयोग आहे का? नाही.
त्यांना सांगून उपयोग नाही. त्यांना सांगायचीच गरज पडत नाही. पशु पक्ष्यांना सांगायचीच गरज पडत नाही. अहो जो कुत्रा असतो लक्षात घ्या, त्याला जर आपण सकाळचा जर तुकडा टाकला तो मालकाची सेवा अगदी जबाबदारपणानं चोखपणानं प्राप्त करतो. कोण आहे तो? बैलाला जर आम्ही जर वैरण काडी केली तर खांदा फुटूच तोपर्यंत तो आपल्या मालकाची शेती असा नांगरत असतो. लक्षात घ्या. दावणीतनं जर सोडला तो आपल्या मालकाच्या शेतामध्ये गोठ्यामध्ये जाऊन उभा राहतो. महाराज तो कुणाच्या धानात जात नाही, नाही का? पक्षी असू द्या, त्याला सुद्धा समजत आहे आपण जसं बोलतोय तसं ते पोपट सुद्धा विटू विटू करून बोलतो, जसं शिकवल तसं, नाही का? मग जनावराला कळतंय, पशुला कळतंय, पक्षाला कळतंय. आता मोबाईल निघालो. मोबाईलच्या अगोदर काय होतं? पत्र होतं, नाही का? आंतरदेशी कार्ड. त्याच्या अगोदर 15 पैशाला भेटायचो. खाक कार्ड असायचं. मग त्याच्यावरती आम्ही लिहायचो, जा जा पत्रा मार भरारी, जाऊन सांग आजी आजोबाच्या कानी. आता मायना सुद्धा माहित नाही आता. किंवा पत्र ज्यावेळेस झालं शेवट आला की त्या ठिकाणी लिहायची हिरवी मिरची का पिकली मिरची, पिकली मिरची हिरवा देठ, तुमची आमची पत्रानं भेट. आमची तशी भेट होत नव्हती, आता भेट होती तशी. कशानं भेट? पत्रानं भेट. आज मला सांगा, तो काळ निघून गेला. त्या पत्राच्या आधी पण ज्यावेळेस राजे महाराजे एखादा लखोटा तयार करायचे, लक्षात घ्या, तो पक्षाच्या गळ्यामध्ये बांधायचा. आणि तो पक्षी जर इकडून उडाला तर त्या दुसऱ्या राज्यात जाऊन त्या राज्याला टपाल पोच करायचा. लक्षात घ्या, म्हणजे पक्षाला कळत होतं, नाही का? छत्रपती शिवरायांचा वाघ्या नावाचा कुत्रा त्यांच्या चितेमध्ये जर उडी टाकत असेल तर तो कुत्रा किती इमानदार आहे. पण आमच्यासारखे आम्हीच का? तुकोबराय म्हणतात, येरती काय थोडी स्वान सुकुने बापुडी. काय थोडी आहेत? अरे कुत्र्या डुकरासारखी बरी. येरती काय थोडी. काय उपयोग आहे? जन्माला येऊन काय उपयोग आहे? पशु का होत पनैया नर का कचुनो होत, अगर नर करणे करे सो नर का नारायण होत. हे नरामध्ये ताकद आहे, लक्षात घ्या. अरे तो तुम्हाला चांगला सदृढ असा नरदेह भगवंताने दिलेला आहे, जो लंगडा नाही, जो लोळा नाही, जो पांगळा नाही, जो आंधळा नाही, जो बोबडा नाही. एवढं सगळं आम्हाला सामर्थ्य दिलं, वाणी दिली, भगवंताचं नामस्मरण करायला दिलं. पण आम्ही फक्त अडकलो बेट्या हो, मी आणि माझं. मी अरे मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, आकाश मात तोही पुढे जात आहे. एक मेला तर दुसरा म्हणतो, अहो किती चांगले होते हो गेले, किती चांगले होते हो गेले, किती चांगले होते हो गेले. दादा गेले, आपण राहणार आहे का? दादा गेले, आपण राहणार आहे का? असे आले किती आणि गेले किती? किती गेले? मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. पंजा मेला पंजा मेला, बाप मसना झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत
देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला आता मेला पंजा मेला बाप मसना झाला बाप मसना झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला मला सांगा असं आले किती आणि गेले किती नाही ठरा 2 दिवसाचा बाजार सारा आलेला 1 दिवस आणि जाण्याचा तो 1 दिवस आणि त्या 2 दिवसाच्या मधलं अंतर म्हणजे महाराज जीवन जन्मलेला 1 दिवस आणि मृत्यू पावणारा 2रा दिवस त्याच्यामधलं अंतर म्हणजे जीवन ते जीवन तुम्ही आम्ही आत्ता जगत आहोत आलं का लक्षात मग या जीवनाला आल्यानंतर आम्ही सगळंच विसरून जातो का तर ते मायेचा पडदा आमच्या डोळ्यावरती असतो एवढं दांडगा आवरण असतं की आम्हाला ते समजतच नाही जे नाशिवंत आहे ते आम्हाला सत्य वाटतं यद्र द्रष्टन तद्र नष्टा जे डोळ्यानं दिसतंय ते 1 दिवस नाश पावणार आहे याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही आम्हाला वाटतं की आम्ही चिरंजीव आहे आम्ही राहणार आहे आम्ही जाणारच नाही आणि म्हणून आमच्यामध्ये कल्पना आमच्यामध्ये विकल्प आमच्यामध्ये वासना आमच्यामध्ये भ्रांती नाही का आणि ह्याच्यामुळं आम्हाला आम्ही माणूस आहे ह्याची सुद्धा जाणीव राहत नाही आम्ही अगदी पशु पक्षाच्या पलीकडचं वर्तन करतो नाही का स्वार्थ पद प्रतिष्ठा पैसा सत्ता सामर्थ्य ह्याच्या पलीकडे काय हो ह्याच्या पलीकडे काहीच नाही पण खरं सुख आहे जे शाश्वत सुख आहे ज्याच्यामध्ये खरा आनंद आहे तो आनंद आपण काय करतो तर बाजूलाच ठेवतो आणि मी आणि माझं ह्याच्यामध्ये अडकून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम परत परत जन्माला येतो परत परत मरतो आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण वावरत असतो लक्षात घ्या आईच्या पोटामध्ये काय एसी लावलेला नाही एसी लावलाय का अत्यंत दोष ज्या विटाळा आता विटाळाचाच हा पुतळा ते निर्मळपणाचा सोहळा केवेगडे 9 महिने 9 दिवस हे पचतय तिथं ह्याच्यासारखा नरकवास दुसरा कोणता आहे हो गर्भवास हा काय सांगावं नाकी दाटती मेकडी डोळा निघती चिपडे आणि काय म्हणती मूक कमळासारखे आणि त्यालाच नटावतय त्यालाच पावडर लावतय त्यालाच म्हणतोय आणि मूक कमळासारखे काय डाळिंबासारखं दाणं आहे हो कशाचं दात डाळिंबाच्या दाण्यासारखं दात आहेत काय गुलाबी गाल आहेत गुलाबासारखं गाल आहेत त्याला सजावतय त्याला नटावतय एवढं नटवतंय एकटंच हसता आरशात बघून आमच्या महाराजासारखं म्हणजे मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला अंगणात मीच माझ्या अरे काय हे सगळं हितच राहणार आहे हे देह जाणार जाणार 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 हो देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार त्याशी काळोबा खाणार
देह जाणार जाणार. म्हणून मायबाप हो काय करायचं आहे, हे जाणार आहे, याला काळ खाणार आहे. बाळपण गेलं खेळत खेळत, तारुणपण गेलं भोग भोगत, आणि म्हातारपण आलं रोग भोगत. प्रत्येक वेळेस मी सांगतो, का सांगायचं आहे तर त्याची जाणीव करून द्यायची आहे. वारंवार सांगावं लागतं, वारंवार सांगावं लागतं, वारंवार सांगावं लागतं. का सांगावं लागतं, सांगून सांगून सुद्धा कळत नाही. सोनारे फुंकली नळी, इकडून तिकडे गेले वारे. इकडून इकडून ऐकायचं आणि तिकडून सोडून द्यायचं, नाही का. आणि म्हणून सांगणारा सांगून जातो, लक्षात घ्या. पण आम्ही तळमळीनं सांगतो. का तळमळीनं सांगतो? हा, येतो कळवळा म्हणून या. हा, याच्यात हित कोणाचं आहे? तुमचंच हित आहे. आपल्याला जे जे कळतंय, अहो तुम्हाला जर कळत नाही तर मग बाकीच्यांना कसं सांगणार? आपल्याला जर कळत नाही तर दुसऱ्याला कसं सांगणार? पीछे से आया ऐसा आगे चलो म्हणते. जे पुढनं आलं ते पाठीमागनं आलेलं पुढं चालतंय. आता आपण काय गोष्टी करतो, काय गोष्टी करतो, पण कशा करतो? त्याने केल्या म्हणून आपण करतो. का करायच्या हे आम्हाला माहित नाही. का करायच्या हे आम्हाला माहित नाही. काय रूढी असतात, काय परंपरा असतात, आपण त्या करतो. का करतो? त्यांनी केलं म्हणून मी केलं. जसं मी पाठीमागच्या वेळेस पण एक गोष्ट सांगितली होती की एक खोली होती, त्या खोलीमध्ये एक असं शिंक बांधलेलं होतं. त्या शिंक्यावरती एक गरम पाण्यानं असा तापलेला घडा ठेवलेला होता. त्या पाणी कसं होतं, तापलेलं होतं, आणि त्या घड्यापर्यंत अशी शिडी लावलेली होती. आणि त्या खोलीमध्ये एक माकड नेऊन सोडलं. आता माकड म्हणल्यावर ना माकडच किंवा ते एका जागेवरती थांबल का? नाही. ते काय करायचं, इकडून पळायचं, तिकडे यायचं, तिकडून पळायचं, तिकडं जायचं. त्यानं काय केलं, त्या शिडीवरून वर चढायला सुरुवात केली आणि गरम पाण्याचा जो काय घडा होता त्याला हात घातला. ते गरम पाणी अंगावरती सांडलं. सांडल्यानंतर ते माकड भाजलं. भाजल्यानंतर त्याला पोळलं, खाल्यालं, कोपऱ्यात गप बसलं. आता मला सांगा, दुसरं माकड आणलं त्या खोलीत सोडलं. दुसरं माकड सोडल्यानंतर त्यानं माकड चाळ केलं, नंतर शिडीवर चढलं, आणि जसं त्या डेऱ्याकत जायला लागलं तसं दुसऱ्या माकडाने त्याला खाली ओढलं आणि खाडकीने कानाखाली लावली. का कानाखाली लावली असेल? पोळलं म्हणून. पण त्या माकडाने त्याला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी काय झालं, तिसरं माकड आणलं आणि त्या खोलीत सोडलं. मग दोन माकडं गप बसली होती. म्हणजे एकाला पोळलं होतं म्हणून, दुसऱ्यानं मार खाल्ला म्हणून. तिसरं आलं, त्यानं माकड चाळ करायला सुरुवात केली. परत शिडीवर चढायला गेलं. ज्यानं कानपडीत खाल्ली होती ती पुढे गेलं, त्यानं त्याचा पाय वाढला, परत त्याच्या कानाखाली दिली आणि खाली ओढलं आणि बसावलं. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, अशी बरीच माकडं त्या खोलीमध्ये कोंडली. आणि ज्याला खरं भाजलेलं होतं ना, ते माकड त्या खोलीतनं बाहेर काढलं. आता ही सगळी माकडं, आता एका माकडाला जर विचारलं की बाबा रे, त्या डेऱ्यापाशी गेल्यानंतर एक माकड ओढून तुला कानपडीत का मारतं, तर त्याला कळलं का? नाही. ते म्हणणार त्यानं मला मारली म्हणून मी त्याला मारली. पण खरं कारण कळत नाही. तसं ज्या रूढी असतात, ज्या परंपरा असतात, ज्या परंपरा त्या त्या माणसाला माहीत. आपल्याला काय माहीत आहेत का? त्यानं केलं म्हणून आपण करायचं. लक्षात घ्या, हा आपला काय आहे, स्वभाव आहे. पण संतांनी आपल्याला सांगितलं, या नरदेहाला आल्यानंतर जे जे भटकत गेले त्या पद्धतीनं भटकत जाऊ नका. भटक भटक मुआ भेदे विन नहीं पहुंच धाम, चलते चलते जुग गयो पाँव कोस पर गाव.
4 युग नाही असा अनादी कालापासून आम्ही क्रता त्रेता द्वापार आणि कली चालत 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 आलो. एवढं चालत आलो, एवढं चालत आलो, एवढं चालत आलो, किती आलो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर पडे. किती चालत आलोय. शेवटची पाळी तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह मिळाला महाराज. आणि हा मनुष्य देह मिळाला तो पण नराचा मिळाला. कुणाचा मिळाला. वानरांनी त्यांचं हित केलं, ते वानर होते, आता आपण नर आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी केवढा मार्का बैल असला तर माणूस त्याला धरतोय, म्हणजे तो पराधीन आहे, स्वतंत्र नाही. किती मोठा हत्या असू द्या, त्याला माहूत काय करतोय तर अंकुश लावतोय मस्तकाला आणि त्या हत्तीला सुद्धा काबूमध्ये करतोय. म्हणजे हत्ती सुद्धा एवढा बलाढ्य असला तरी तो स्वतंत्र नाही. जंगलाचा राजा सिंह असला तरी रिंग मास्टर त्याला चाबकानं नाचवतोय, लक्षात घ्या. जरी तो राजा असला तरी तो माणसापुढे झुकतोय, लक्षात घ्या. स्त्री किती सुंदर असू द्या, स्त्री किती धनवान असू द्या, तरी ती पराधीन आहे. तिला 50% आरक्षण जरी असलं तर तिला मालक आहे. मग मला सांगा, माणूस हा अशक्त असो किंवा सशक्त असो, रोगी असो किंवा निरोगी असो, गरीब असो किंवा धनाढ्य असो किंवा बलाढ्य असो, हा तो स्वतंत्र आहे, तो स्वतंत्र आहे, तो स्वतंत्र आहे, तो नर आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणते, अरे नरा, तू जर जन्माला जर यायचं आहे तर काय करायचं आहे. येवोनी नर देहा विचारा विचार, येवोनी नर देहा विचारा विचार, येवोनी नर देहा विचारा विचार, येवोनी नर देहा विचारा विचार. पधीरा भजनी मार्गी, धरावा पधीरा भजनी मार्गी, चंचल चित्ताची देवानी आठाई, चंचल चित्ताची देवानी आठाई. धरावा तुझीरा भजन मार्गी, धरावा तुझीरा भजन मार्गी, चंचल चित्ताची देवानी चंचल चित्ताची देवानी आठाई. महाराज म्हणतात, आता नरदेहाला आलेला आहे तुम्ही, तर येऊनी नरदेहा विचारावे सार. अरे आपल्या जीवनाचा सार काय आहे त्याचा विचार करा, त्याचा विचार करा, त्याचा विचार करा. आणि तो विचार जर करायचा असला तर तो विचार कुठं भेटल. गाण्यात, तमाशात, सभेमध्ये कुठं भेटल, कुठं भेटल. हा ते म्हणतात ना, काय म्हणतात, शंभू तेथे अंबिका, अंबिका, संत तेथे चंद्रू तेथे चंद्रिका, चंद्रिका आहे का नाही. आणि संत तेथे विवेक, विवेका. विवेक म्हणजे विचार. आणि मग सार काय आहे. सार हा विचार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 तुझे नाम विठोबा सार, सार 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 विठोबा नाम तुझे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शुल पाणी जपत से वारंवार, जपत से वारंवार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून या शुल पाणी जपत से वारंवार, जपत से वारंवार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार काय आहे. नाम आहे.
तर ते नाम कुठं मिळल? गाण्यात मिळेल आईच्या? मिळेल का? मी नावं ठेवतोय असं नाही. भक्तीमध्ये 3 प्रकार आहेत. एक सात्विक भक्ती, एक राजस भक्ती आणि एक तामस भक्ती. त्याच्यामध्ये सात्विक भक्ती म्हणजे ज्याला भजन म्हटलंय, भजकः रक्षकः, जो ज्याला भजतो तो त्याचं रक्षण करतो, नाही का? आणि म्हणून त्याचं भजन करायचं. कुणाचं? त्याचं म्हणजे कुणाचं? पण आता भजन करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे? जे आपलं चित्त आहे ते कसं आहे? चंचल आहे, चंचल आहे, चंचल आहे, चंचल आहे, चंचल आहे. म्हणजे एका ठिकाणी ते काय राहत नाही. ह्यो बुवा लय चांगला, तो बाबा लय चांगला, तो गाणंवाला लय चांगला, तो लय चांगला, नाही का? हे लय चांगलं, ते लय चांगलं, ते लय चांगलं, ते लय चांगलं. मग आपण हिथं पण नाही, तिथं पण नाही, तिथं पण नाही, तिथं पण नाही. धोबी का कुत्ता, न घर का न घाट का, नाही का? ते घरी पण नसतं आणि घाटाव पण नसतं, नाही का? ते नुसतं येरझाऱ्या घालत असतं, येरझाऱ्या घालत असतं, येरझाऱ्या घालत असतं. तसं झाडावरी मुंगळा घाली येरझारा, तैसे केल्या वाऱ्या पंढरीच्या. नुसत्या वाऱ्या करून सुद्धा उपयोग नाही. मी अनेक वेळा सांगतो, गळा तुळशीचे लाकडे नाद भगवंताशी वाकडे. आता तुळशीचे लाकडं सुद्धा ओरिजिनल मिळेना ते महाराज. ती सुद्धा एवढं मोठं बांबू मिशन मध्ये घालून त्याच्या माळा बनवते ते. मग माणूस म्हणतोय माळ शपथ सांगतो. अरे माळ तुळशीचीच नाही बेट्या, शपथ घेतली काय नाही घेतली तर काय करतो? डुप्लिकेट धंदा झाला सगळा. परमार्थामध्ये पण डुप्लिकेट धंदा झाला. परमार्थाचा सुद्धा लोकांनी काय केला? बाजार मांडला. लक्षात घ्या, काय केला? माळचा सुद्धा बाजार मारला. पवित्र तुळशीच्या माळला सुद्धा आज पवित्र ठेवलं नाही ह्या लोकांनी. लक्षात घ्या. अहो तुम्हा आम्हाला आपल्या धर्माची जबाबदारी आहे. मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे. अहो लाज वाटाय पाहिजे आपल्याला. आपण ज्या धर्मात जन्माला येतो, एखादा माणूस जर एखाद्या अन्य धर्मामध्ये जर जन्माला आला, तो 5-5 टाइम नमाज पडतो. दर रविवारी तो कुठे जातो? गिरजा घरामध्ये जातो. त्या ठिकाणी प्रार्थना स्थळामध्ये प्रार्थना करतो आणि आमचा नालायक बँड मध्ये वाकडं ढोंगाण करून नाचतो. ह्याची लाज आम्हाला वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. आम्ही काय करतो आमच्या धर्मासाठी? अरे जर आपला धर्म जर राहिला नसता तर आज दिवसा ढवळ्या आपल्या माना उडवल्या गेल्या असत्या. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती. अगर शिवाजी महाराज नहीं होते तो सुन्नत सबकी हो जाती. मी कुठल्या धर्माला नावं ठेवत नाही, मी कुठल्या धर्माला नावं ठेवत नाही. प्रत्येक धर्म हा धर्म माणसासाठी आहे, धर्मासाठी माणूस नाही. धर्म माणसासाठी आहे. सूत्र आहे, त्या सूत्रात चला. आपापल्या धर्माची प्रेमानं सेवा करा. आपापली संस्कृती जपायचा प्रयत्न करा. अरे आपली आई ती आपलीच आहे, पण दुसऱ्याच्या आईला नावं ठेवायचा अधिकार आपला नाही. म्हणून दुसऱ्याच्या धर्माला सुद्धा नावं ठेवायचा अधिकार आपला नाही. खरा तो एक जी धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि ते प्रेम आपल्या ठिकाणी यावं, ते प्रेम आपल्या ठिकाणी नांदावं. आपल्या घरामध्ये सुद्धा सुख यावं, आपल्या घरामध्ये शांतता निर्माण व्हावी, आपलं जीवन पवित्र व्हावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं. त्यासाठी भजन आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नित्य नवा तया मागे, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी.
सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. विचार करा त्यांनी धर्मासाठी काय केलं, आपण काय करतोय ह्याचं कौर महाराज आपल्याला भान पाहिजे. काय पाहिजे? भान पाहिजे. तुम्ही म्हणणार महाराज आज काय असं म्हणतंय गड्या, हे काय विशेष, व्हॉट इज दिस प्रॉब्लेम आहे का नाही? हा, व्हॉट इज दिस भानगड सांगा. अहो विचार कर मना, विचार कर मना, एकदा ही जिंदगी गेली तर येत नाही पुन्हा. रात्री महाराजांनी सांगितलं रामासाठी भरताने काय केलं ते पूर्वी झालं. अहो माझ्या ज्या वेळेस तानाजी मालुसऱ्यांचा सरसेनापतीचा हात तुटला गेला आणि त्यावेळेस त्या गडावरून आपलं सैन्य ज्या वेळेस असं पळत होतं आपला मोरक्या गेला, आपला सेनापती गेला, आता आपलं काय होणार? त्यावेळेस त्याच ठिकाणी असलेला सूर्याजी पुढे झाला आणि म्हणला अरे पळताय काय भित्र्या भागोबाई सारखे, गडावरचा दोर कापून टाकलाय, लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा. अजून आमचं रगात सळसळत नाही, एवढे आम्ही मुरदाड झालेलो माणसं आहे, लक्षात घ्या. हा, विचार करा, विचार करा, आम्ही माणूस आहे का? आमचं रक्त कधी तापल, आम्हाला लाज कधी वाटल? कशाची? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम, वाढवाया बीज नाम. बीज कशाचं? नामाचं. आणि म्हणून ते नामाचं बीज माझ्या श्रीरंग दादाच्या रूपानं या ठिकाणी नांदतंय. त्या श्रीरंग दादानं हे बीज लावलेलं आहे.